नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। जिला शिक्षा अधिकारी के समक्ष रिलायंस फाउंडेशन स्कूल लोधीवली खालापुर के कर्मचारियों द्वारा अल्प वेतन पर काम करने की शिकायत दर्ज होने के बाद शिक्षा विभाग के अंततः संस्थान पर जुर्माना लगाया गया है। जिला शिक्षा अधिकारी महारुद्र नाले ने इस मामले में रिलायंस फाउंडेशन स्कूल प्रशासन को MEPS अधिनियम 1977-1981 के अनुसार कर्मचारियों को नियमित वेतन और अन्य सरकारी लाभ देने का आदेश दिया है। इस आदेश में शिक्षान जगत में हलचल मच गई है। पहले JH अंबानी स्कूल के नाम से जाने जाने वाले इस संस्थान का नाम बदलकर रिलायंस फाउंडेशन स्कूल लोधीवली कर दिया गया। इस स्कूल में कार्यरत कर्मचारियों को पिछले कई वर्षों से MIPS अधिनियम 1977-1981 के अनुसार वेतन और सुविधाएं नहीं मिल रही हैं। अमोल सांगले ने इस अन्याय के विरुद्ध 3 मार्च 2025 और 26 जून 2025 को लिखित शिकायत दर्ज कराई थी। शिकायत में कहा गया था कि संस्था कर्मचारियों का वेतन रोककर उनकी उपेक्षा करती है, उन्हें उनके अधिकारों और सुविधाओं से वंचित करती है और मनमानी करती है। इस मामले में 28 जुलाई 2025 को शिक्षा अधिकारी कार्यालय में दोनों पक्षों की सुनवाई हुई। शिकायतकर्ता की ओर से अधिवक्ता चंद्रकांत बिडकर ने कानूनी मुद्दे प्रस्तुत किए, जबकि शिकायतकर्ताओं ने अपने लिखित बयान प्रस्तुत किए। आरोप लगाया गया कि प्रशासन ने अपने स्वार्थ के लिए कर्मचारियों को उनके कानूनी अधिकारों से वंचित रखा, वरिष्ठ अधिकारियों को गलत जानकारी दी और अन्याय किया। पूरे मामले की कानूनी जांच करने के बाद जिला शिक्षा अधिकारी महारुद्र नाले ने स्कूल प्रशासन को MIPS अधिनियम 1977-1981 के अनुसार कर्मचारियों को वेतन और सभी सुविधाएं देने के स्पष्ट आदेश दिए। साथ ही ये भी माना जा रहा है कि सरकार इस मामले में स्कूल को दी गई मान्यता रद्द करने पर विचार कर रही है। इस आदेश से रिलायंस फाउंडेशन स्कूल लोधीवली समेत कई निजी शिक्षण संस्थानों में हड़कंप मच गया है। इस मामले से ये उम्मीद जताई जा रही है कि वर्षों से कम वेतन पर काम कर रहे कर्मचारियों को आखिरकार न्याय मिलेगा। शिक्षक अब ये उम्मीद जता रहे हैं कि शिक्षा क्षेत्र में कामगारों अधिकारों को लागू किया जाए और निजी संस्थानों के प्रबंधन की मनमानी बंद हो। रिलायंस फाउंडेशन स्कूल लोधीवली के मामले में जिला शिक्षा अधिकारी का ये फैसला सिर्फ एक स्कूल तक सीमित नहीं रहेगा, बल्कि रायगढ़ जिले के सभी निजी शिक्षण संस्थानों के लिए चेतावनी होगा। G94 न्यूज के लिए खालापूर से KD सुर्वे की रिपोर्ट। रायगडला ज्यावेळेस आम्ही अलिबागला त्यांची भेट घेतली आणि त्या पत्रानुसार त्यांनी मीटिंग आयोजित केली होती आणि हिअरिंग घेतलं, पण त्या हिअरिंगमध्ये त्यांना आम्ही असे निवेदन आणून दिलं की बाबा हे शाळेचे जे एम्प्लॉईज आहेत, जे सिक्युरिटी जे पिऊन म्हणून काम करत आहेत ते परमनंट आहेत आणि अंबानीच्या शाळेचं नाव जे आता जे आहे ते बदललेलं आहे। हा जो कायदा जो आहे महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल्स कंडिशन सर्व्हिस रिव्हिजन ॲक्ट 77 अँड रूल्स ऑफ 1981 हे ह्या शाळेला लागू होते। त्या शाळेला जरी ग्रँट मिळत नसल्या तरीसुद्धा या शाळेला हा कायदा लागू झाल्यामुळं त्यांना म्हणजे सर्व एम्प्लॉईजला शिक्षक टीचर असो किंवा क्लास 4 असो किंवा क्लास 3 या सर्वांना महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल्स कंडिशन ऑफ सर्व्हिस रिव्हिजन ॲक्ट प्रमाणेच पगार द्यावे लागतील। पगार देणं त्यांना बंधनकारक आहे। जर त्यांनी पगार वगैरे दिले नाही आणि गव्हर्नमेंटचं जर नियमाचं पालन केलं नाही तर त्यांची शाळेची मान्यतासुद्धा सरकार काढून घेऊ शकते। म्हणून आमचं शिक्षणाधिकाऱ्यांना असं सांगणं होतं की ही शाळा जी आहे ती प्रायमरी सेकंडरी अशी मिळून आहे आणि म्हणून हे जे एम्प्लॉईज काम करत आहेत ते नुसते प्रायमरी नसून सेकंडरीमध्ये सुद्धा काम करत आहेत आणि आज जवळजवळ त्यांच्या सर्व्हिसेस ह्या परमनंट झालेल्या आहेत। आज ते जवळजवळ 25-30 वर्षामध्ये कंटिन्यूची सेवा करत आहेत। म्हणून त्यांना MIPS ॲक्टच्या कायद्याप्रमाणे रूल 36 प्रमाणे सुद्धा त्यांना म्हणजे कमी करता येत नाही आणि त्यांनी ह्या संस्थेमध्ये शाळेमध्ये एम्प्लॉई म्हणून आहे आणि एम्प्लॉईच्या व्याख्यामध्ये एनी एम्प्लॉई असतो म्हणून त्या डेफिनेशनमध्ये सगळे बसतात आणि म्हणून जे काही पूर्वीच्या साहेबांनी जे काही इंटरप्रिटेशन जे दाखल केलं ते चुकीचं आहे। म्हणून आम्ही या 8 एम्प्लॉईच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली।
ह्या याचिका आता प्रलंबित आहेत. त्याची सुनावणी 8 सप्टेंबर 2025ला आहे. तर त्यांना माझ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये स्केलप्रमाणे पैसे द्यावेच लागेल. कारण असं म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये जे रिपोर्टेड रुलिंग्स आहेत त्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की अशा एम्प्लॉईजला परमनंट एम्प्लॉईला शाळेत काम करत असताना दुसऱ्या कंपनीची म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर दाखवून त्याचे पगार देणे हे सुद्धा चुकीचं आहे. हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. स्केलप्रमाणेच पैसे द्यायला पाहिजे असा कायदा सांगतो. मग हे अशी संस्था आता ही जगामध्ये, देशामध्ये नंबर 1 कंपनी असून या शाळा चालवतात. तर त्यांना म्हणजे शाळा चालवण्यासाठी सरकारच्या नियमाप्रमाणेच पगार दिले पाहिजे आणि असं गोरगरिबावर अन्याय होता कामा नये, एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. आणि यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे प्रायमरीचे आणि सेकंडरी यांनी अलिबागच्या लक्ष घालून या सर्व एम्प्लॉईजचे प्रश्न सोडावेत अशी मी त्यांना जाहीर विनंती करतो. फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।